संत तुकाराम महाराज आपल्या साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेतून विठ्ठल भक्तीचा प्रसार करत होते. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की समाजातील कर्मठ लोकांना म्हणजेच मंबाजी आणि रामेश्वर भट यांना हे सहन झाले नाही. एका शूद्र मानल्या जाणाऱ्या वाणी माणसाने वेदांताचा अर्थ सांगावा आणि कविता रचाव्या असा अहंकारी विचार करून त्यांनी तुकोबांना त्रास देण्यास सुरुवात केली. रामेश्वर भट या पंडिताने तुकोबांवर असा आरोप केला की त्यांचे अभंग हे वेदांच्या विरुद्ध असून ते धर्मभ्रष्ट करत आहेत. त्यांनी तुकोबांना हुकूम दिला की तुझे हे अभंग पाखंडी आहेत, ते तात्काळ इंद्रायणी नदीत बुडवून टाक आणि भविष्यात कधीही कविता करू नकोस. तुकोबांनी नम्रपणे विचार केला की जर कुण्या विद्वानाला आपले शब्द चुकीचे वाटत असतील तर ते पांडुरंगाला मान्य नसतील. त्यांनी जड अंतःकरणाने आपल्या अभंगांच्या सर्व वह्या दगडाला बांधल्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. अभंग बुडवल्यानंतर तुकोबा अत्यंत दुःखी झाले. त्यांनी अन्न पाणी त्यागले आणि इंद्रायणीच्या काठी एका शिळेवर धरणे धरून बसले. त्यांनी विठ्ठलाला आर्त साकडे घातले. जर हे शब्द तुझे असतील तर तूच त्यांचे रक्षण कर. मी आता तुझ्याशिवाय कोणाकडे पाहू. सलग 13 दिवस ते निर्जळ उपवास करून पांडुरंगाच्या ध्यानात मग्न राहिले. लोकांच्या टीकेला आणि थट्टेला त्यांनी धीराने तोंड दिले. 13व्या दिवशी एक अघटित चमत्कार घडला. प्रत्यक्ष पांडुरंगाने तुकोबांच्या भक्तीची आणि सत्याची साक्ष दिली. नदीच्या खोल डोहात बुडवलेल्या त्या कागदाच्या वह्या पाण्यावर तरंगू लागल्या आणि विशेष म्हणजे त्या पूर्णपणे कोरड्या होत्या. हा चमत्कार पाहून देहूचे नागरिक चकित झाले. ज्या रामेश्वर भटांनी तुकोबांना विरोध केला होता त्यांनाही आपली चूक उमजली. त्यांना शरीराचा दाह होण्याचा व्याधी जडला होता, जो तुकोबांच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने शांत झाला. शेवटी रामेश्वर भट तुकोबांना शरण आले आणि त्यांनी मान्य केले की तुकाराम महाराज हे साक्षात ईश्वराचे रूप आहेत. तात्पर्य: हा प्रसंग शिकवतो की सत्य कधीही बुडत नाही आणि जर आपली श्रद्धा शुद्ध असेल तर प्रत्यक्ष ईश्वरही मदतीला धावून येतो.